सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण स्वामींनी गायलेल्या चौपदीचा उर्वरित अंश जो आहे त्याचा आपण अध्ययन करणार आहोत। त्याचा आपण आज अर्थ पाहणार आहोत। 4 ओळी उरलेल्या आहेत, तर सविस्तरपणे आपण त्याचा आज अर्थ जाणून घेणार आहोत। ज्याप्रमाणे तुम्हाला मागचे 2 सत्र आवडले त्याचप्रमाणे स्वामींच्या या चौपदीच्या अर्थाचं हे 3रं सत्र जे आहे तेही तुम्हाला नक्कीच आवडणार अशी अपेक्षा आहे। आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे कार्तिक वद्य पंचमी बुधवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 24 नोव्हेंबर 2021। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, जपानवर 2 अणुबॉम्ब पडले, अमेरिकेने 2 अणुबॉम्ब टाकले, एक हिरोशिमावर एक नागासाकीवर, तरी पण ते जपान देश जे आहे आताही कणखरपणे उभा आहे। त्यामागील काय राज आहे, काय रहस्य आहे त्यामागील, असा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता। कालचं ज्ञानसत्र कोणी पाहिलं नसेल तर वर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनवर क्लिक करून तुम्ही कालचंही ज्ञानसत्र पाहू शकता, म्हणजे तुम्हाला कालच्या ज्ञानसत्रातीलही ज्ञान प्राप्त होईल। तर कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर काय आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजही आपण 30 लीळा पाहणार आहोत। लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 426। स्वामी त्या चौपदीमध्ये म्हणतात, पवनु परहो मन स्थिर करोहो, चंद्रा मेळाओ भानू। याचा सरळ अर्थ करताना जी आपली मार्ग परंपरा आहे त्यामध्ये सरळ अर्थ करतात की जे रेचक, कुंभक वगैरे प्राणायामातील प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया करायला देव सांगत आहे तिथे, ज्यामुळे मन स्थिर होईल। आणि पुढे म्हणतात चंद्रा मेळा हो भानू, जे चंद्रनाडी आहे, सूर्यनाडी आहे, हिचा मिलाप करायचा आहे सहस्त्रदल कमलासोबत। जे कुंडलिनी आहे ते जागरूक करून सहस्त्रदल कमलापर्यंत जाऊन तिथे अमृत प्राशन करायचं आहे आणि काळवंचना करायची आहे असं आपण म्हणू शकतो। थोडक्यात काळवंचना या प्रक्रियेमध्ये हे सर्व आलेलं आहे। तर अशी एक आपली मार्ग परंपरा आहे, त्यानुसार हे असं सांगतात। तर आपण थोडंसं खोलात जाऊया। जे पवनु परोहो मन स्थिर करोहो असं स्वामी म्हणतात, तर कुंभक रेचक एवढ्यापुरतं मर्यादित आहे का? हे नाही, इथेही फार खोल अर्थ आहे जर आपण तसा विचार केला तर। या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असं ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार आहे। ज्याप्रमाणे तुम्ही मागचे 2 व्हिडिओ व्यवस्थित ध्यान देऊन ऐकलेत त्याचप्रमाणे हाही व्हिडिओ नक्कीच तुम्ही ध्यान देऊन ऐकणार अशी अपेक्षा आहे। तर स्वामी काय म्हणत आहेत, पवनु परोहो मन स्थिर करोहो। याचा अर्थ काय? जे आपण पवन घेतो आणि सोडतो, म्हणजे जो प्राणवायू, आंग्ल भाषेमध्ये सांगायला गेलं तर ऑक्सिजन, मराठीमध्ये त्याला प्राणवायू म्हणतात। तर जो प्राणवायू आहे जो आपण घेत आहोत तो कसा घ्यायचा आहे? स्वामींनी सांगड कशी घातलेली आहे बघा। या पवनावर, म्हणजे हे जे आपण प्राणवायू घेत आहोत ह्यावर आपल्याला मन स्थिर करता येते एवढी क्षमता आहे। काय टेक्निक आहे यामागची? मग ऑक्सिजन तर सर्वच जण घेतात, मग सर्वांचे मन स्थिर का नाहीत? आणि जर प्राणवायू घेतल्यानंतर मन स्थिर होत असते तर सर्वांचं मन स्थिर का झालं नाही आतापर्यंत? हाही एक फार मोठा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो। ऑक्सिजन तर सर्वच घेतात, परंतु घेण्यामध्ये फरक असते। कसा फरक असतो बरं? तर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, कारण उदाहरण दिल्यानंतर फार लवकर समजते माणसाला। उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती एकदम रागावलेला आहे, एकदम क्रोधित झालेला आहे, त्याच्याकडे कधी लक्ष द्या, तो ऑक्सिजनच घेत आहे नाकाच्या द्वारे, परंतु घेण्याची गती कशी आहे? एकदम जोरात चालू आहे, श्वास घेत आहे सोडत आहे, घेत आहे सोडत आहे, म्हणजेच काय,
ज्यावेळेस तुमच्यामध्ये तमगुण वाढतो त्यावेळेस श्वास अति तीव्र चालत असतो. मग फक्त तमगुण वाढल्यानंतरच श्वास अति वेगाने चालतो का? नसुद्धा तमगुणाने श्वास तीव्र चालतो असं नाही, तर रजगुण ज्यावेळेस वाढलेला आहे, रजगुण वाढल्यानंतर हे श्वास तीव्र चालतो. तर स्वामी इथे काय म्हणतात, पवनु परोहो मन स्थिर करोहो. म्हणजे तुम्ही जो प्राणवायू घेत आहात, ऑक्सिजन घेत आहात, तो एकदम हळुवार घ्यायचा आहे, हळुवार सोडायचा आहे. ज्याला प्राणायामामध्ये योगिक श्वसन असं बोलतात. तुम्ही व्यापारी असाल, तुम्ही कोणी ऑफिसमध्ये जॉब करता, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही जे काही असाल, ज्यावेळेस तुमच्याकडे रिकामा वेळ असतो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करू शकता, एकच काम करायचं. श्वास घेताना एकदम हळुवार श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा, पूर्ण छाती फुगली पाहिजे, किंबहुना पोटही फुगलं पाहिजे, बेंबीपर्यंत श्वास गेल्यासारखा वाटला पाहिजे, पोटही फुगलं पाहिजे तुमचं, एवढा श्वास आतमध्ये भरायचा. आणि मग ज्याप्रमाणे तुम्ही हळुवार श्वास घेतला छाती आणि पोट फुगेपर्यंत, त्याचप्रमाणे श्वास सोडताना पण हळुवार सोडायचा आहे आणि एकदम खाली करून टाकायचा आहे. आपले जे काही फेफडे आहेत, आपले जे काही लंग्स आहेत आपले, ते पूर्ण रिकामे झाले पाहिजे, पोट मध्ये गेलं पाहिजे. हळुवार श्वास सोडायचा, पुन्हा हळुवार श्वास घ्यायचा. याला योगिक श्वसन असं म्हणतात. जो व्यक्ती योगिक श्वसन करतो तो व्यक्ती सात्विक बनतो, त्याचं मन स्थिर होत असते. तुम्हाला असं वाटेल हे कसं काय बरं, तर त्यासाठी एक प्रयोग करा. तुम्ही योगिक श्वसन करत असताना तुम्ही रागवण्याचा प्रयत्न करा, एखाद्या माणसाला रागवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या माणसाचा तुम्हाला राग आला, एकदम क्रोध आलेला आहे, तर त्यावर तुम्ही रागवा, त्याच्यावर क्रोध करा आणि इकडे योगिक श्वसन चालू ठेवा. शक्यच नाही. एकीकडे योगिक श्वसन चालू आहे, श्वास घेणं हळुवार, श्वास सोडणंही हळुवार चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये जगाच्या पाठीवर असा कोणताही व्यक्ती नाही जो रागवू शकेल तुम्हाला. रागवू शकत नाही तो, कारण योगिक श्वसन चालू आहे, मन स्थिर झालेलं आहे. योगिक श्वसन चालू असताना कोणीही रागवू शकत नाही, हे त्यामागील सत्य आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात, तुम्ही जे श्वासोश्वास घेत आहात तो पण स्थिर ठेवा, त्यावरच तर मनाची गती अवलंबून आहे. पवनु परोहो मन स्थिर करोहो. तुम्ही जर योगिक श्वसन करत असणार दिवसातून जास्त वेळा, तुम्ही रागवणार नाही कोणाला, चिडचिडे पण होणार नाही तुम्हाला. हा त्याचा फायदा आहे. देव ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला. तर पवनु परोहो मन स्थिर करोहो. आलं का लक्षात? या पवनावरच सर्व अवलंबून आहे. आणि म्हणून प्राणायामामध्ये जे योगिक श्वसन सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि संन्याशाला तर हितकारक आहेच, परंतु प्रापंचिक माणसांना पण, सांसारिक माणसांना पण ते फार अत्यंत महत्वाचं आहे. ज्यामुळे तुमचं मन स्थिर होते, तुम्ही रागवणार नाही, घरामध्ये चिडचिड होणार नाही, तमगुण कमी होईल आणि घरचं वातावरण सात्विक होईल. तर अशा प्रकारे देव म्हणतात, तुम्ही नसुद्धा हवेला घेण्यामध्ये आणि सोडण्यामध्ये तुमच्या मनाला स्थिर करू शकता. आणि पुढे म्हणतात, चंद्रा मेळावो भानू. चंद्र आणि भानू, भानू म्हणजे सूर्य, चंद्र म्हणजे चंद्र. आपली जी डावी नाकपुडी आहे नाकाची, तिला चंद्रनाडी म्हणतात. आणि जी उजवी नाकपुडी आहे आपल्या नाकाची, तिला सूर्यनाडी असं म्हणतात. या दोन्हीलाही काय करायचं आहे आपल्याला? मेळा म्हणजे एकत्रित करायचं आहे. आणि दुसरी एक नाडी आहे जिला इडा नाडी म्हणतात आणि पिंगळा नाडी म्हणतात. जे आपला मणका असतो तिथे पाठीमागच्या बाजूला, मणक्याच्या बाजूला, मणक्याच्या डाव्या बाजूला पिंगळा नाडी असते आणि मणक्याच्या उजव्या बाजूला इडा नाडी असते. आणि मध्ये जे असते नलिका नाडी जी असते तिला सुषुम्ना असं म्हणतात. आणि हे जे इडा आणि पिंगळा नाड्या आहेत, ह्या नाड्या ज्यावेळेस सहस्त्रदल कमळामध्ये एकत्रित होतात, तर हे झालं इडा नाडी आणि पिंगळा नाडी विषयी. आता थोडंसं आपल्या नाकाच्या ज्या नाड्या आहेत, एक चंद्र नाडी आहे, एक सूर्य नाडी आहे, किंवा कोणी त्याला चंद्रस्वर म्हणतात आणि सूर्यस्वर म्हणतात. उजव्या नाकाची उजवी नाकपुडी जी आहे तिला सूर्यस्वर म्हणतात आणि डावी जी आहे तिला चंद्रस्वर म्हणतात. आता हिचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हे थोडंसं पाहूया आपण. जे निरोगी व्यक्ती असते त्या निरोगी व्यक्तीची चंद्रनाडी उन्हाळ्यामध्ये दीर्घकाळ चालू असते आणि हिवाळ्यामध्ये सूर्यनाडी दीर्घकाळ चालू असते. त्या निरोगी व्यक्तीची बरोबर जेवायच्या वेळेला सूर्यनाडी चालू होते. तर हे असे फायदे आहेत त्याचे. आता तुम्हाला असं वाटेल, जेवणाच्या वेळेला जर सूर्यनाडी चालू असेल, म्हणजे आपल्या नाकाची जी उजवी नाकपुडी आहे ते चालू असेल, तर त्याचे काय फायदे, तर तेही सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आपण जेवण करत आहोत त्यावेळेस जर सूर्यनाडी चालू असेल, सूर्यस्वर चालू असेल, म्हणजे उजवी नाकपुडी चालू असेल, तर समजून घ्यायचं तुमच्या शरीरामध्ये जठराग्नी प्रदीप्त आहे. कारण सूर्यनाडी आहे ती. त्या नाकपुडीने जर हवा आतमध्ये गेली आणि बाहेर आली
जर ती नाकपुडी चालू असेल कंटिन्युअस अर्ध्या तासासाठी पाऊण तासासाठी, त्यावेळेमध्ये आपण जेवण करून घेतलं पाहिजे. कारण काय, तर जठराग्नी प्रदीप्त असतो, जे खाल्लं ते पचून जाईल आणि अन्न जर चांगलं पचलं तर कोणत्याच बिमाऱ्या होणार नाहीत. परंतु जे रोगीट माणसं असतात त्यांची डावी नाकपुडी चालू असते, म्हणजे चंद्रस्वर चालू असतो. समजा तुमच्या जेवणाचा वेळ दुपारी 1 वाजताचा आहे आणि त्यावेळेला नेमकी चंद्रनाडी चालू असणार तुमची. जे रोगीट आहेत, जे निरोगी आहेत त्यांचं बरोबर रुटीन चालू असते, ते जेवायच्या वेळेला बरोबर सूर्यनाडी चालू असणार. तर फक्त जेवणाच्या विषयीच कामाला येते का? तसं नाही. हे जे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी आहे हे आपल्या शरीराचे एअर कंडिशनर आहेत. म्हणजेच शॉर्ट फॉर्म त्याचा काय, एसी. एअर कंडिशनरचा शॉर्ट फॉर्म एसी आहे. तर आपल्या शरीराचं एसी आहे हे नाक. म्हणजे कसं नाक म्हणजे एसी आहे आपलं? तुमच्या शरीराचं टेम्परेचर जास्त वाढलेलं असेल तर तुमची डावी नाकपुडी चालू राहणार, तुम्ही जर निरोगी असाल तर. आणि जर रोगीट असाल तुम्ही तर ते सर्व तुमच्या धातू अनियमित झालेले आहेत. तुमच्या शरीराच्या नाड्या पण रोगीट झाल्यामुळे व्यवस्थित कार्य करत नाहीत. तुमच्या शरीरातील धातू काम करत नाहीत बरोबर, त्यामुळे शरीर व्यवस्थित काम करत नाही. ज्यावेळेस उन्हाळा आहे, तुम्हाला गरमीचा त्रास होत आहे, किंवा उन्हाळा जरी नसेल, थंडीमध्ये पण एखाद्या वेळेस आपण पाणी कमी पिलं की जास्त त्रास होतो आपल्याला गरमीचा, तर त्यावेळेस आपलं शरीर आपोआप डावी नाकपुडी चालू करणार. डाव्या नाकपुडीने श्वास घेणार म्हणजे शरीर थंड राहणार. आणि थंडी वाजत असेल शरीराला तर आपोआप आपलं शरीर उजवी नाकपुडी चालू करणार, म्हणजे सूर्यस्वर चालू करणार आणि शरीराचं टेम्परेचर वाढवणार. आहे की नाही एसी सारखं काम? तर हे आपलं शरीर म्हणजे देवाची निर्मिती आहे. देवाने यामध्ये काहीच कमी ठेवलेलं नाही. आपल्याला माहिती नसते. आपल्याला असं वाटतं एअर कंडिशनर नंतर तयार करण्यात आले, पाश्चात्य शास्त्रज्ञांनी तयार केले, परंतु आपलं एअर कंडिशनर देवाने जन्मजातच आपल्याला दिलेलं आहे, हेच आपल्याला माहिती नसते. ते एअर कंडिशनर म्हणजे कोणतं? तर नाक. हेच आपलं एअर कंडिशनर आहे. आपल्या शरीरासाठी सफिशियंट आहे, जास्त काही लागत नाही आपल्याला. आपलं शरीर निरोगी ठेवू शकते, परंतु तुम्ही त्या शरीराला काय पथ्य आहेत, काय अपथ्य आहेत हे पाहून त्याचं पालन केलं तर ते व्यवस्थित काम करेल, नाहीतर मग ते काम करणार नाही बरोबर. त्यामुळे हे चंद्रनाडी आणि भानू म्हणजे सूर्यनाडी हे महत्वाचे आहेत आणि आपल्यासाठी ते फार हितकारक आहेत जर व्यवस्थित नाड्या चालल्यात तर. पुढे स्वामी म्हणतात, आया गमन ये दुई निवारो बुद्धी राखो आपण. स्वामी म्हणतात हे जे काही मागच्या ओळींमध्ये अर्थ आलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही वागलात तर आयागमन हे निवारणार आहे तुमचं. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, हे सर्व तुमचं जन्ममरणाचा फेरा चुकणार आहे. तुम्ही मोक्षपदाला जाणार आहात जर सर्व सांगितलेलं तुम्ही पालन केलं तर. आणि असं हे आयागमन चुकण्यासाठी काय महत्वाचं आहे? बुद्धी राखो आपण. आपली बुद्धी आपण राखून ठेवली पाहिजे, स्थिर ठेवली पाहिजे, इकडे तिकडे जाऊ दिली नाही पाहिजे. बुद्धीचं रक्षण केलं तर आपण योग्य निर्णय घेऊ शकू, योग्य आचरण करू शकू. आणि म्हणून देव म्हणतात बुद्धी राखो आपण. आपण हे जर पथ्य पाळले व्यवस्थित तर बुद्धी आपली सुरक्षित राहील आणि आपली बुद्धी डगमग राहणार नाही, कार्यक्षम होईल आणि योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम बनेल. आणि बुद्धी जर राखून ठेवली तरच माणसाचा फायदा आहे, नाहीतर काय फायदा आहे का जीवनाचा? आणि म्हणून देव म्हणतात बुद्धी राखो आपण. आपल्या बुद्धीचं आपण रक्षण केलं पाहिजे. आपली बुद्धी परमेश्वराच्या स्मरणामध्ये ठेवली पाहिजे. आपलं मनही परमेश्वरामध्ये तल्लीन ठेवलं पाहिजे. आणि अशी बुद्धी परमेश्वरामध्ये स्थिर जर झाली पक्की तर मग साहजिकच आहे परमेश्वर नक्कीच आपल्याला ईश्वर पद देणार, कैवल्य पद देणार. आणि मग हे नरकामध्ये पुन्हा येण्याची आपल्याला काही आवश्यकता राहणार नाही. पुढे स्वामी म्हणतात भाटी जाती निवार हो भिडे वायो न जाई. स्वामी पुढे म्हणतात की जे भाट उजाई आहे, पवन उजाई आहे, याद्वारे आपण शरीरातील जे येणे जाणे आहे त्याला कुंभक केलं पाहिजे. वायू शरीरात कोंडून ठेवता आला पाहिजे, रेचक कुंभक करता आलं पाहिजे. हे उजाई प्रकार म्हणजे प्राणायामाचे आहेत, भाट उजाई, पवन उजाई. तर हे केलं पाहिजे आपण. आणि पुढे स्वामी म्हणतात भिडे वायो न जाई. असं एकदा बंधन लावलं की जे वायू आहे तो बाहेर जाणार नाही लवकर. तुमची क्षमता वाढेल तेवढी, तुम्ही तेवढे कार्यक्षम होणार. आणि जर तुम्हाला वायू धरता आला आतमध्ये तर मन तुम्ही साहजिकच आहे धरू शकणार. तुमचं मनही दुसरीकडे जाणार नाही. श्वासाकडे थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला योगिक श्वसन करावं लागेल त्यासाठी. आणि मग अशा या श्वसनाच्या माध्यमातूनच तर आपल्याला मन स्थिर करायचं आहे, हे तर तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे मी. आणि असा हे जे वायू आहे तो जर तुम्ही कुंभक करून शरीरामध्ये थांबून ठेवू शकता तर मनही थांबून ठेवू शकता तुम्ही एका ठिकाणी स्थिर. एवढी सुंदर अशी चौपदी देवाने सांगितलेली आहे ती आपल्याला, हे गाऊन दाखवलेली आहे. यामध्ये किती गुह्यार्थ आपण 3 दिवसापासून गुह्यार्थ पाहत आहोत. तर प्राणायामाचाही किती फायदा आहे स्वामींनी या
चौपदीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आपल्याला. आणि खिल्ली उडवणारे मग अशी काही खिल्ली उडवतात. नुसती हवा घेतल्याने आणि सोडल्याने काही होणार आहे का? मी जो तुम्हाला एक प्रयोग सांगितला तो प्रयोग करून पहा तुम्ही. योगिक श्वसन केल्यानंतर तुम्हाला रागवता येते का? जर प्रयोग करून पाहिला तर तुम्हाला त्याचे लाभ जाणवतील. मन स्थिर होईल, तुमचा तमगुण कमी होईल, रजगुण कमी होईल तुमचा. प्रयोग तर करून पहा तुम्ही, कारण स्वामींनी सांगितलेलं आहे हे. पुढे स्वामी म्हणतात, आखे निरांजनी लो करोहो भाव अभाव न होई. काय म्हणतात स्वामी? आखे निरांजनी लो करोहो, ज्याला क्षय नाही असे जे परमेश्वर आहेत ते परमेश्वर कसे आहेत? तर दोषरहित, कलंकरहित आहेत. निरंजनी म्हणजे काय? निर म्हणजे नाही, अंजन म्हणजे काळीमा, ज्यांच्या ठिकाणी काहीच काळीमा नाही. परमेश्वर कसे आहेत? परमेश्वर हे अक्षय आहेत आणि एकदम कलंकरहित आहेत. तर अशा त्या परमेश्वराचं आपण स्मरण केलं पाहिजे. लो करोहो म्हणजे त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे. आणि मग परमेश्वराचं जर तुम्ही असं सदोदित स्मरण केलं तर काय होईल? भाव अभाव न होई. म्हणजेच काय? तुमचा नाश नाही होणार. तुम्हाला पुनरुपी या चतुर्विध कर्मफळी येण्याची गरज नाही. पुन्हा नरकात जा, स्वर्गात जा, कर्मभूमीमध्ये जा. स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष या चतुर्विध कर्मफळामध्ये पुन्हा येण्याची गरज नाही. चतुर्विध कर्मफळामध्ये जे मी स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष म्हटलो, हे मोक्ष म्हणजे ब्रह्मादिकाचे पद आहेत. ब्रह्म, विष्णू, महादेव त्या पदांच्या विषयी इथे शब्द आलेला आहे. तसा मोक्ष म्हणजे ईश्वराचा मोक्ष नाही इथे, नाही तर तुमच्या मनामध्ये पुन्हा कन्फ्युजन येईल. किंवा दुसरा अर्थ आपण असा म्हणू शकतो की याचं जर तुम्ही आचरण केलं चांगल्या प्रकारे, तुमच्या मनामध्ये जो भाव निर्माण होणार आहे या आचरणामुळे, त्या भावाचा कधी अभाव होणार नाही. तुम्ही जर असं आचरण केलं तर तुम्ही श्रद्धापूर्वकच देवाचं पूजन करणार, स्मरण करणार. या भावाचा अभाव कधी होणार नाही जर ह्या सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आचरणात असल्या तर. आणि म्हणून देव म्हणतात की हे सांगितलं त्याचं आचरण करा आणि कोण्याही दोषामध्ये लिंपायमान होऊ नका. पुढे चरित्रकार म्हणतात, ऐसी गोसावी चौपदी गायली अवघी श्री चरणा लागली. अशा प्रकारे स्वामींनी चौपदीचं गायन केलं. आणि अवघी म्हणजे कोण कोण? बाईसा, महादाईसा, उमाईसा ह्या ज्या सर्वजणी स्वामींचं गायन ऐकत होत्या, या सर्वांनी काय केलेलं आहे? हे सर्वजण स्वामींच्या पाया पडलेले आहेत. श्रीचरणा लागली, सर्वजण पाया पडतात स्वामींची चौपदी ऐकल्यानंतर. आणि ही जी चौपदी आहे, या चौपदीचा राग जो आहे तो धनश्री राग आहे. गायनामध्ये प्रकार असतात, वेगळे वेगळे राग असतात. तर त्यापैकीच एक धनश्री राग आहे. त्या रागामधून या चौपदीचं गायन आपण करू शकतो. चरित्रकारांनी इथे दिलेलंच आहे राग धनश्री म्हणून. तर धनश्री रागामध्ये ही चौपदी आहे. स्वामींनी सुंदर प्रकारे गायन केलेली आहे. आणि ही चौपदी आपल्याला कोणामुळे ऐकायला मिळाली? माहीम भटांमुळे ऐकायला मिळालेली आहे. कारण रुद्धपूर येथे असताना गोविंद प्रभूच्या सन्निधानामध्ये भटोबास होते, माहीम भट्ट होते, सर्व भक्तजण होते स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर. आणि त्यावेळेस भटोबास तिकडे वाजेश्वरीकडे जाऊन डोळे लावून बसायचे. माहीम भट्ट पाहायचे. एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं. माहीम भट्टांच्या मनामध्ये प्रश्न पडला की भटोबास असे इथे बसून करतात तरी काय? आणि मग माहीम भट्ट तिथे जाऊन प्रत्यक्ष भटोबासांनाच विचारतात की भट्टो, तुम्ही इथे बसून काय करता बरं नेमकं? मग भटोबास म्हणतात की भट्टो, कोणाला म्हणतात? माहीम भट्टांना म्हणतात भटोबास. भट्टो, मी स्वामींच्या ज्या अमोघ अशा लीळा मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या. मग त्या लीळा डोमेरामच्या असतील, त्या लीळा नेऊरगावच्या असतील, किंवा जे काही लीळा घडल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, पैठणच्या लीळा, बळेगावच्या लीळा, हे सर्व लीळा मी आठवतो, असं भटोबास उत्तर देतात माहीम भट्टांना. माहीम भट्ट ऐकतात. माहीम भट्ट फार दूरदर्शी होते. माहीम भट्ट काय म्हणतात लगेच भटोबासांना? भट्टो, तुम्ही स्वामींच्या लीळा प्रत्यक्ष पाहिल्या म्हणून तुम्ही स्मरण करू शकता, आठवू शकता त्या लीळा. परंतु जे भक्तजन नंतर आलेली आहेत या भट्ट मार्गामध्ये, या प्रतिती पंथामध्ये, स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर जे तुमच्याकडे शिष्यमंडळी जमलेली आहे, त्यांना कशा काय स्वामींच्या लीळा समजतील? त्यांनी स्वामींच्या लीळेचं श्रवण कुणाकडून करावं किंवा त्यांना त्याचं ज्ञान कसं व्हावं? आणि म्हणून माहीम भट्ट म्हणतात की या सर्व लीळेंचं मी संकलन करू का, लिखाण करू का? भटोबास म्हणतात काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे उलट ही तर. मग तेव्हापासून वाजेश्वरी येथे माहीम भट्ट आणि भटोबास बसायचे. भटोबास लीळा सांगायचे माहीम भट्टांना, माहीम भट्ट लिहायचे. माहीम भट्टांनी ज्या लीळा पाहिल्या
माहीम भट्टांनी स्वतःच लिहिल्या. भटोबासांना ज्या अनुभवीच्या लीळा होत्या, भटोबासांच्या समोर ज्या घडलेल्या लीळा होत्या, त्या लीळा भटोबासांनी सांगितल्या. तर मग अशा लीळेंचं संकलन माहीम भट्टांनी केलं. मग बरेच काही गावं असे होते जिथे देव महिनाभर राहिले, 2 महिने राहिले, 10 महिने राहिले. मग आता तिथल्या लीळा कोणी लिहायच्या? मग माहीम भट्ट अटनादिक्रमे जायचे, त्या गावाला जायचे, त्या भक्तजनांना भेटायचे, कोण्या घरी देव गेले होते, सर्व पहिले माहिती करून घ्यायचे भटोबासांकडून. माहीम भट्टांना जे माहिती होतं तेही तिथं पण जायचे मनानेच, परंतु भटोबासांना पण विचारायचे की कुठं देव गेले होते, कुठे जावं, काय नाही. मग भटोबास पण सांगायचे आणि भटोबासांनी सांगितल्यानंतर माहीम भट्ट अटनाला निघायचे. मग खेडोपाडी जाऊन जिथे जिथे देव गेले, बसले, उठले, लीळा केल्या, तिथे तिथे जाऊन त्या घरी त्या घरच्या माणसांना विचारलं की देवांनी इथे आल्यावर काय केलं, मर्दना कशी झाली, मादने कसे झाले, देवाने मग इथे जेवण केलं की नाही, देवाने मग इथे जेवण केल्यावर इथे मुक्काम केला का नाही, नेमकं कसं कसं घडलं इथं, हे सर्व विचारून घ्यायचे माहीम भट्ट. कशा लीळा घडल्या, कसे चरित्र केले देवांनी. आणि मग ते गावकरी मंडळी सांगायचे की अशी अशी लीळा घडली, इथं देव आमच्या इथे येऊन बसले, श्री चक्रधर स्वामी, आणि इथे जेवण केलं, इथं आम्हाला वर दिला, इथे आम्हाला असं सांगितलं, तसं सांगितलं. तर अशा प्रकारे प्रत्येक गावोगावी जाऊन माहीम भट्टांनी हा लीळाचरित्र ग्रंथ तयार केला. एवढंच नाही, काही शेतकरी लोक असायचे, ते म्हणायचे आमच्याकडे वेळ नाही की तुमच्यापाशी आम्ही बसावं आणि तुम्हाला लीळा सांगाव्यात आणि मग तुम्ही लिहून घ्याव्यात त्या लीळा. आम्हाला शेतामध्ये आऊत हाणावा लागतो, नांगर हाणावा लागतो, वखर हाणावा लागतो, पेरणी करायची आहे. तर असे काही लोक होते की ते लोक बसायचे पण नाही माहीम भट्ट आल्यानंतर, त्यांचे ते आऊत चालवायचे, शेतामध्ये काम करायचे. आणि मग माहीम भट्ट त्यांच्या अवतासोबत चालायचे ढेकळाने आणि ते सांगायचे आणि माहीम भट्ट लिहायचे. एवढे कठीण परिश्रम घेतले माहीम भट्टांनी आणि हा लीळाचरित्र ग्रंथ तयार केला. किती परिश्रम घेतले बघा, तुम्ही विचार करा. तर अशी भावना असली पाहिजे आपल्या मनामध्ये कष्ट घेण्याची, ते पण परोपकारासाठी. माहीम भट्टांनी कोणासाठी केलं हे सर्व? तुम्ही सांगा, आपल्याला आज घरच्या घरी बसल्या जागी जर वहीचं पान एक लिहून दे म्हटलं तर कोणी लिहून देत नाही आपल्याला. देते का? आपल्या घरचा मुलगा पण लिहून देत नाही आपल्याला लवकर, 4 वेळा म्हणावं लागते. आणि तुम्ही विचार करा, माहीम भट्टांनी आपल्यासाठी चालत चालत लिखाण केलेलं आहे लीळेंचं, ते पण प्लेन रस्त्याला नाही, तर ज्या शेतामध्ये ढेकळं आहेत असे नांगरटीचे, त्या ढेकळांमध्ये चालून, त्या काळ्या मातीमध्ये चालले, दगडधोंड्यामध्ये चालले, आणि एवढ्या खडतर परिश्रमानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे लीळाचरित्र रूपी ग्रंथरत्न जे आहे आपल्यासाठी त्यांनी तयार केलं आणि त्यांच्यामुळे आपल्याला हे सर्व ज्ञान मिळत आहे. तर आपण नक्कीच अशा थोर पंडिताचे म्हणजेच माहीम भट्टाचे आभार मानले पाहिजे आणि त्यांचंही स्मरण केलं पाहिजे आपण, कारण ते प्रातस्मरणीय आहेत. प्रातस्मरणीय कशाला म्हणतात? ज्यांचं सकाळी स्मरण करता येईल असे व्यक्ती आहेत, ज्यांचं स्मरण केल्यानंतरही मन सात्विक होऊन जाते, असे जे साधू संत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये मोजके काही लोक असायचे ज्याला प्रातस्मरणीय अशी उपाधी लावायचे लोक आपल्या महानुभाव पंथातील. परंतु हल्ली असं झालं की कोणीही कुणाला काही उपाधी लावतात, त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु आपण माहीम भट्टांसारख्या विद्वत रत्नाचं स्मरण आपण प्रातःसमयी केलंच पाहिजे. माहीम भट्ट प्रातस्मरणीय आहेत, भट्टोबास प्रातस्मरणीय आहेत, बाईसा प्रातस्मरणीय आहेत, महादाईसा प्रातस्मरणीय आहेत. जे काही 24 पक्षकार किंवा 26 पक्षकार आहेत, हे सर्व आपल्यासाठी प्रातस्मरणीय आहेत आणि त्या सर्व भक्तांचं, त्या सर्व ज्ञान मार्तंडांचं आपण स्मरण केलं पाहिजे, कारण त्यांच्या परिश्रमामुळे आपल्याला हे एवढं ज्ञान घर बसल्या मिळत आहे. त्यामुळे सर्वांचं आपण स्मरण केलं पाहिजे. ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानार्जन होते त्या सर्वांचंही आपण स्मरण केलं पाहिजे, कारण त्यांच्या स्मरणाने तुमच्या अंतःकरणात सात्विकतेची लहर तयार होईल आणि ते तुमच्यासाठी हितकारक राहील. सकाळी सकाळी उठल्यावर तुमचं हृदय जर सात्विक झालं तर तुम्ही विचार करा, तुमचा दिवस किती सुंदर जाईल. तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही. एकदम आनंदित असा दिवस जाईल, एकदम फ्रेश, ताजतवानं वाटेल तुम्हाला आणि असं वाटेल मी काहीतरी एका वेगळ्या जगतामध्ये जगतोय की काय, एवढा सुंदर अनुभव तुम्हाला येईल. असे अनुभव तुम्हाला घ्यायचे असतील तर ईश्वराच्या लीळेचं स्मरण करा. एखादी लीळा तुम्हाला खूप आवडली तर त्या लीळेचं वारंवार स्मरण करा. स्मरणाचा किती फायदा असतो तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की नाही, एकदम ताजतवानं तुम्हाला वाटेल. याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला सगळ्यांना आलेला आहे, फक्त तुम्हाला एक स्मरण करून देतो त्या अनुभवाचं. जसं उदाहरणार्थ, तुम्ही गाडी चालवता आणि हायवेवर जात असताना आणि एकदमच तुमच्या समोर मोठा ट्रक आला. एकदम असं 1 इंच अंतरावरून तुमची गाडी वाचलेली आहे. विचार करा तुम्ही, तुमच्या मनामध्ये कसं धस्स झालं असेल.
किती घाबरले असाल तुम्ही. तुमची जी हार्टबीट आहे, हृदयाचे ठोके किती वाढले असतील जबरदस्त. किती घाबरले असणार तुम्ही त्यावेळेला. आणि हा प्रसंग जो घडलेला आहे, ऍक्सिडेंट होता होता मरता मरता तुम्ही वाचलेला आहात. हा प्रसंग तुम्हाला कधीही आठवू द्या, तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. तो प्रसंग आठवला तर वाढतात की नाही? सर्वांचा अनुभव आहे. हा अनुभव आहे की नाही? कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही उत्तर द्या. जसा हा अनुभव आहे की तुमच्या समोर एकदमच ट्रक आला, तुम्ही मरता मरता वाचलेले आहात, तुमची हृदयाचे ठोके वाढले, भयभीत झालात तुम्ही, हे जसा अनुभव आहे तुमचा, हा वाईट अनुभव आहे तुमचा. पण जेव्हा केव्हा आठवलं त्यावेळेस तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात की नाही? भीती वाटते की नाही की खरंच काय भयंकर ऍक्सिडेंट होत होता, देवाने वाचवलं मला. ज्याप्रमाणे वाईट गोष्टींचे अनुभव तुम्हाला पुन्हा आठवतात आणि तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात, भयभीत होता तुम्ही, त्याचप्रमाणे तुम्हाला जर एखादं ईश्वराचं चरित्र आवडलेलं आहे, तुम्ही त्या चरित्रामध्ये फार तल्लीन झालेले आहात, तुम्हाला काहीतरी वेगळ्या सुखाची अनुभूती होते, असे जर काही चरित्र असतील तर ते चरित्र, ते अनुभव, त्या अनुभूती तुम्ही वारंवार स्मरणात आणा. तुम्हाला वारंवार ताजतवानं वाटत राहील. हा माझाही अनुभव आहे आणि माझा अनुभव आहे, तर तुम्हीही तो अनुभव घ्यावा असं मला वाटते. की तुम्ही एखाद्या स्थानापाशी गेलात आणि तुम्हाला काहीतरी वेगळाच अनुभव आला, तुम्हाला असं वाटलं काहीतरी मी वेगळ्या जगतात जगत आहे का, जणू काही प्रत्यक्ष देवाने मला साक्षात्कार दिलेला आहे काय, असं एकदम फ्रेश वाटलेलं आहे, तुम्हाला प्रसन्न झालेले आहात तुम्ही तिथे गेल्यानंतर. तर तो फ्रेशनेस आठवा, तुम्ही ते स्थान आठवा, ती देवाची लीळा आठवा. मी शर्यत लावतो की तुमचं मन तसंच ताजतवानं होणार. तर घ्या चांगला अनुभव देवाचा, आणि अनुभव घेतल्यानंतर जी अनुभूती प्राप्त होते त्या अनुभूतीचं वारंवार स्मरण करा, तुमचं जीवन बदलून जाईल. एवढंच मला सांगायचं होतं. आजच्या या ज्ञानसत्रामध्ये स्वामींची चौपदी संपलेली आहे. मध्यंतरी 4-5 दिवस व्हिडिओ टाकू शकलो नाही, कारण काही इतर कामामध्ये व्यस्त होतो आणि परवाच्या दिवशीपासून पण काही कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे कदाचित व्हिडिओ येणार नाही. तरी पण युट्यूबवर तुम्ही पाहू शकता, जर वेळ भेटेल तर मी नक्कीच टाकेल व्हिडिओ. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामी म्हणतात पवनु परोहो मन स्थिर करोहो. स्वामी म्हणतात श्वसनाने पण मन स्थिर होते. कसं काय होते बरं स्थिर? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्यांची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, जापानवर 2 अणुबॉम्ब टाकले अमेरिकेने, तरी पण जापान हा देश आताही कणखरपणे उभा आहे आणि भारतापेक्षाही मोठी अर्थव्यवस्था जापानची आहे. यामागे रहस्य काय आहे बरं? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्या बऱ्याच वासनिक मंडळींनी दिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी शालेय शिक्षण पद्धती जी आहे त्यामुळे जापान हा कणखरपणे उभा आहे, आणि जे शाळेमध्ये कडक नियम आहेत, ज्यामध्ये वायपटपणा बिलकुल चालत नाही. शाळेची शिक्षण पद्धती तशी आहे की वायपटपणा तिथे बिलकुल चालत नाही. चारित्र्य संपन्न विद्यार्थी तयार करण्याचं एक केंद्र आहे जापानची शिक्षण पद्धती म्हणजे, आणि म्हणून ते राष्ट्र कणखरपणे उभं आहे आताही. अणुबॉम्ब पडले तरी पण राष्ट्रभक्ती त्यांच्या मनामध्ये ओतप्रोत असते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. शाळेतील विद्यार्थी स्वतः शौचालय साफ करतात, क्लासरूमच्या फरशा साफ करतात, स्वच्छ करतात, भिंती वगैरे जाळ्या वगैरे पडल्यात भिंतीवर तर सर्व साफ विद्यार्थीच करतात, मास्तर आणि विद्यार्थी. तर शिक्षण पद्धतीमध्ये सर्व गूढ रहस्य लपलेलं आहे जापानचं. आणि भारतातली गोष्ट सांगायला गेलं तर आपल्या भारताची परिस्थिती कशी होती, कशी झाली, यामागचं कारण काय? तर ज्यावेळेस आपला भारत सोने की चिडिया होता, इंग्रज अधिकारी भारतामध्ये आला, त्याचं नाव लॉर्ड मेकॉले, आणि याने काय केलं, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये, इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स आहे म्हणजे तिथली पार्लमेंट, तिथे जाऊन त्यानं काय भाषण केलं की भारताला गुलाम बनवायचं असेल तर तिथली शिक्षण पद्धती बर्बाद करा, गुरुकुल बंद करा. आणि भारतावर इंग्रजांचं राज्य होतं म्हणून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये कायदा पास करण्यात आला की भारतामधील सर्व गुरुकुल अवैध आहेत आणि ते बंद करा. तिथून फरमान सुटला. भारत तर पहिलंच गुलाम होता. भारतामधले सर्व गुरुकुल बंद केले. ज्या गुरुकुळामध्ये साधू संत प्राध्यापक होते, प्राचार्य होते, जे शिकवायचे मुलांना, त्या सर्वांना जेलमध्ये टाकण्यात आलं. सगळे ग्रंथ नष्ट करण्यात आले, गुरुकुल नष्ट करण्यात आले, आणि मग आपली गुरुकुल शिक्षण पद्धती नष्ट झाली. अशा प्रकारे कायद्यामध्येच तशी तरतूद होती, गुरुकुल नष्ट करण्यात यावे आणि गुरुकुल कुठेच स्थापन होऊ नये. आता हा इंग्रजांचा कायदा होता आणि आपण म्हणतो 1947 साली भारत स्वतंत्र झाला. बरं, स्वतंत्र झाला तर मग स्वतःचं तंत्र वापरायला पाहिजे होतं भारताने. स्वतंत्र या शब्दाचा अर्थ काय? स्वतःच्या तंत्राने आपण वागलो तर स्वतंत्र. मग भारताने पुन्हा स्वतःचं तंत्र स्थापन करायला पाहिजे होतं, पुन्हा गुरुकुल चालू करायला पाहिजे होते भारतामध्ये. का स्थापन झाले नाही?
कारण भारत स्वतंत्र झालाच नाही. कंगना राणौत जी म्हणाली की भारत स्वतंत्र झाला नाही, ती भीक होती 1947 सालची, ते अगदी बरोबर आहे. जर भारत स्वतंत्र झाला असता तर गुरुकुळ पुन्हा चालू झाले असते ना आपले, आणि पुन्हा चारित्र्य संपन्न समाज निष्पन्न झाला असता, निर्माण झाला असता. परंतु चारित्र्य संपन्न निर्माण झाला नाही समाज आपला. कशामुळे? कारण आपण गुलाम आहोत. लॉर्ड मेकॉलेची शिक्षण पद्धती आताही चालू आहे. आपण आताही गुलामच आहोत इंग्रजांची. आणि म्हणून जी कंगना राणौत म्हणाली ती अगदी बरोबर होतं. तर आपल्याला गुरुकुळ स्थापन करावं लागणार आहे. हिंदूंना जर हिंदूंचा धर्म वाचवायचा असेल, सनातन संस्कृती टिकवायची असेल, तर आपण आपली शिक्षण पद्धती तयार केली पाहिजे. मुसलमानांना अधिकार दिला. भारताचा पहिला शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी त्याचे मदरसे चालवले. बरोबर, मुसलमानांना त्यांचं धर्मशिक्षण दिलं. हिंदूंना फक्त धर्मशिक्षण मिळालं नाही. हिंदूंचे पोरं धर्माला नाव बोटं ठेवतात, धाब्यावरच्या खुर्च्या गरम करतील, परंतु मंदिरात येऊन कधी घड्याळ झांजी वाजवणार नाहीत, आरती करणार नाहीत. अशी हिंदूंची मुलं झालेत. यांना धाबा आवडतो, बियर पार्टी आवडते, ओल्या पार्ट्या आवडतात, धर्म नको म्हणतात. मग आता तुम्ही सांगा, इंग्रजांनी जे शिक्षण पद्धती दिली त्या शिक्षण पद्धतीमधून अशीच मुलं तयार होणार, धार्मिक कसे तयार होणार? त्यासाठी गुरुकुळ चालू झाले पाहिजे. तर तुम्ही विचार करा, आपण आपल्या तंत्रावर आलोच नाही. आपलं भारताचं स्वतंत्र काय होतं? स्व म्हणजे स्वतःचं, तंत्र म्हणजे कार्यपद्धती. तर शिक्षणाची कार्यपद्धती काय होती? आपली शिक्षण पद्धती काय होती? तर गुरुकुल. ते आपण स्थापन केले नाही, म्हणजे आपण स्वतंत्र नाहीच. अजूनही इंग्रजांच्याच शिक्षण पद्धतीवर आहोत आपण. म्हणजे आताही आपण परावलंबीच आहोत, पारतंत्र्यातच आहोत शिक्षण पद्धतीच्या बाबतीत. हे काळ्या दगडावरची रेग आहे. माझं म्हटलेलं कोणाला पटेल, कोणाला पटणार नाही. कोणी जण म्हणतात हे काय देवाचं सोडता आणि तिसरंच सांगता. मला त्या लोकांचं काही एक घेणं देणं नाही. जे महत्वाचं आहे ते सांगावंच लागणार आहे. आपलं अधपतन का होत आहे याची तर चिकित्सा करावी लागेल. हे चिकित्सा करायला गेली की आपलेच लोक म्हणतात हे तुम्ही विषय सोडून बोलता. म्हणजे हे जे असे लोक बोलतात ना, याला नॅरो माइंडेड म्हणतात. यांना मुळात समजत नाही की आपणच नॅरो माइंडेड आहोत. दुसरं कोणी ब्रॉड माइंडेड काही सांगत आहे तर ते घ्यावं आपण. त्यांचं घेतेद्वार बंद असते, पालथी घागर. कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे हेही त्यांना कळत नाही. अशी परिस्थिती आहे. आणि हे लोक मग दुसऱ्यांना अक्कल शिकवतात. तर असो, आजचं ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर जपानची शिक्षण पद्धती कळाली तुम्हाला, ते कशामुळे वर आहेत हेही कळालं. आता बघूया कोणी कोणी बरोबर उत्तर दिले त्यांची नावं. तारामावशी पटाईत, तुकारामजी खानसोळे, डॉक्टर सतीशजी उरे, भूपाळजी साळवे, ललिताताई कानडे, निर्मलाताई फिरके, देवानंदजी काकडे, राजश्रीताई माने, दानेश्वरजी महाजन, पुष्पाताई धनवटे, कमलताई टोनपे, प्रज्वलजी मेहंगे, मेधाताई देशपांडे, आरतीताई कदम, रुपेशजी वैद्य, वर्षाताई पाखरे, राजश्रीताई माने, गुंजनताई भोयर, सुरेशजी के, मुकेशजी भुयार, निवृत्तीजी खाडे, हर्षिकाताई नाकले, अंकुशकरजी, रुचाताई उगले, माधुरीताई भोपळे, सोनियाताई गजभिये, योजनाताई भरते, सुनीलजी कदम, दत्तात्रेयजी पटाईत, नंदुताई पटाईत या सर्व वाचनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थितपणे उत्तर दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच बरोबर देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळांसह, ज्यामध्ये उमाई कोळी ग्रही भेडवणे, अन्य नमस्कारे भीते, महादाईसे देवाची भेटी धाडणे असे 2-3 चरित्र, महादाईचा उमाईचा भेटी हे पण चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड